नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। सध्या सण समारंभाचे दिवस आहेत, तर बऱ्याच वेळेला मिठाई आणायची गरज लागते। भेसळची मिठाई आणण्यापेक्षा घरातीलच दुधापासून आपण मिठाई बनवणार आहोत। आज आपण कलाकंद करणार आहोत, त्यासाठी फक्त दुधाचा आपण वापर करणार आहोत। बाहेरून कुठलीही वस्तू आपल्याला विकत आणण्याची गरज लागणार नाही। कलाकंद बर्फी अगदी स्वीटमार्ट सारखी सेम टू सेम लागते। चला तर कलाकंद करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 1 लिटर दूध वापरणार आहोत। सुरुवातीला अर्धा लिटर दूध आपण घेणार आहोत आणि त्याचा आपण छेना बनवणार आहोत। तर मी फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे। दूध फाडण्यासाठी आपण इथे व्हिनेगरचा वापर करणार आहोत। त्यासाठी मी व्हिनेगर 2 चमचे वापरणार आहे आणि त्यामध्ये तेवढंच पाणी घालणार आहोत आपण। दुधाला उकळी यायला लागली की थोडं थोडं व्हिनेगरचं पाणी यामध्ये टाकत राहायचं, एकदम टाकायचं नाही। त्या दुधामध्ये हे मिश्रण मिक्स होत जाईल तसं आपलं दूध फाटत जातं आणि चमच्यानं हलवत राहायचं, नाहीतर कधी कधी दूध खाली पातेल्याला चिकटू शकतं। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन येत राहील। साधारण 5 मिनिटांनंतर दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपलं दूध व्यवस्थित फाटलेलं आहे। पाणी आणि छेना वेगळा वेगळा झालेला आहे। ते एक मी पातेले घेतले, त्यावरती चाळण ठेवली आणि त्यावरती मलमलचं कापड टाकून घेतलेलं आहे आणि ते आपण हे सगळं दूध आपण त्यामध्ये गाळून घेणार आहोत। जे छेण्याचं पाणी राहतं त्याचा तुम्ही कणिक मळण्यासाठी वापर करू शकता। किती छान पांढरा शुभ्र आपला छेना म्हणजे पनीर आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्ही असं करण्याऐवजी तुम्ही विकतचं पनीरही वापरू शकता, म्हणजे झटपट अजून तुमच्या वड्या होऊ शकतात। त्यामध्ये लगेच मी थंड पाणी ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला छेना मऊसुद्धा होईल आणि त्याचा आंबटपणाही कमी होईल। थंड पाणी टाकून धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्यामध्येच नितळत ठेवायचं आहे। साधारण हा 200 ग्रॅम छेना तयार झालेला आहे। आता या कपड्यामध्येच मी असं पाणी गाळत ठेवणार आहे, जेणेकरून आपला पूर्ण छेना कोरडा होऊन जाईल। अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपण ठेवून देणार आहोत। असंच ठेवून जेवढं पाणी गळता येईल तेवढंच गाळून घ्यायचं, जास्त कोरडाही करणार नाही। चला तर कलाकंद करण्यासाठी आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप टाकायची सुद्धा गरज लागणार नाही। त्यामध्ये आपण जो तयार छेना आहे तो टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। अगदी त्यातलं पाणी आपण ड्राय करून घेणार आहोत। छेना 5 मिनिटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 कप दूध आणि दुधावरची साय घालणार आहोत। ही घरातीलच दूध आणि दुधावरची साय आहे। छेन्याबरोबर आता दूधही परतलं जाईल आणि दुधाचा पण आपला खवा तयार होईल आणि न खवा घालता सुद्धा आपल्या बर्फीला छान खव्याची टेस्ट येईल। कोणतीही बर्फी करताना आपण ज्यावेळेला जे मिश्रण भाजतो त्यासाठी जाड तळाचं भांडं वापरायचं असतं। इथं मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। त्यापैकी आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। 5 मिनिटं झालेली आहेत। तर त्यामधला आपण मेन इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। त्यासाठी मी पाववाटी मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडरमुळं आपल्या बर्फीला एक छान टेस्ट येणार आहे, जशी विकतची टेस्ट असते तशी येणार आहे सेम। आणि त्यामध्ये आपण पाव कप साखर घालणार आहोत। इथं मी पिठी साखर नाही घेतलेली, साधी साखर घेतलेली आहे, म्हणजे त्या मिश्रणाबरोबर साखरही वितळत जाईल आणि त्याचं छान मिश्रण तयार होईल। सध्या स्वीटमार्टमध्ये जी मिठाई आपल्याला मिळते कलाकंद मिठाई, त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडरचाच वापर केलेला असतो। ही मिठाईमध्ये आपण मिल्क पावडर वापरलेली आहे, त्यामुळे आणि मिल्क पावडर कुठेही उपलब्ध आहे सध्या किराणा दुकानामध्ये। यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। 10-15 मिनिटांनंतर आपलं दूध आणि मिश्रण सगळं घट्ट व्हायला सुरुवात होते, गोळा व्हायला सुरुवात होते, तूप सोडायला सुरुवात करते। ते बर्फी व्हायला 5 मिनिटं बाकी आहे, तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून तयार करणार आहोत। इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि तुम्हाला जाडसर पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही ताट किंवा ट्रे वापरू शकता। पाहू शकताय आपलं मिश्रण आता चटचट करायला लागलेलं आहे, साईडने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि गोळा तयार व्हायला लागलेला आहे। कोणतीही बर्फी करताना जोपर्यंत गोळा तयार होत नाही मिश्रणाचा, तोपर्यंत तुम्ही समजायचं की आपली बर्फी तयार होणार नाही। ज्या वेळेला गोळा तयार होतो, साईडून सगळीकडनं तूप सोडायला लागतं की समजायचं आपली बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे, तर तो आपण ताटामध्ये ओतून घेऊया सगळं मिश्रण। पाहू शकताय कढईला कुठेही सुद्धा चिकटलेले नाही, अगदी क्लीन कढई झालेली आहे, म्हणजेच आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता आपण या ताटामध्ये आपल्या वड्या थापून घेणार आहोत।
मला थोड्या जाडच वड्या पाहिजे, त्यामुळे मी अर्ध्याच ताटामध्ये अशा वड्या थापून घेणार आहोत. तुम्हाला कशा शेपमध्ये पाहिजे त्यानुसार तुम्ही थापून घेऊ शकता. घरातीलच 3 वस्तूंपासून आपण हा कलाकंद बनवलेला आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट बनलेला आहे. आता आपण या वड्या थापून घेतलेल्या आहेत. साधारण 10 ते 15 मिनटं आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आता विकतची भेसळीची मिठाईची आणायची गरजच लागणार नाही, तर झटपट करायला घ्या अशा कलाकंद बर्फी. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपली बर्फी छान सेट झालेली आहे. तर आता मी कट करून दाखवते तुम्हाला. किती छान आपल्या वड्या झालेल्या आहेत. टेक्स्चर किती छान आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकताय. आणि इथं मी बदाम आणि काजूच्या पिस्ते आहेत, त्यावरती आपण डेकोरेशनसाठी टाकणार आहोत. तुम्ही कोणतीही वस्तू याच्यावर डेकोरेशनसाठी टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालू शकतं. आणि त्यावरती मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या टाकून घेणार आहेत, म्हणजे छान दिसतं डेकोरेशनमुळं. कारण 50 ते 60 रुपयामध्ये आपली 1 किलो कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. त्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडंसं दूध घेतले आणि त्यामध्ये आपण केशर भिजवून घेतलेलं आहे आणि त्यावरती थोडे थोडे मी डॉट टाकणार आहे. सॉफ्ट अगदी विकतच्या सारखी बनणारी कलाकंद बर्फी आपली तयार झालेली आहे. पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. अगदी सॉफ्ट झालेली आहे. सेम टू सेम जशी विकतची स्वीटमार्टमध्ये कलाकंद बर्फी असते ते 1000-1500 रुपये किलो असते, त्या पद्धतीची आपली बनलेली आहे. अगदी 60 ते 70 रुपयामध्ये. जिभेवर ठेवताच तोंडात विरघळणारी कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. तर कोणत्याही समारंभाला तुम्ही अशी कलाकंद बर्फी अगदी दुधापासून, फक्त घरामध्ये दूध आणि साखर असेल त्यापासून बनवू शकता. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची बर्फी कशी झाली ते. आणि रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.